नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण मार्च 2024च्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे क्रीडा आणि पुरस्कार याच्यापासून आपण सुरुवात करूया की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त अपेक्षित प्रश्न असतात, तिथून आपण सुरुवात करूया। आणि मार्च महिना म्हटला की पुरस्कार, पद्म पुरस्कार असतील, पद्मश्री, पद्मभूषण या सगळ्या पुरस्कारांबद्दल आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारत असतो। सो तिथून आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा बघा, क्रीडा आहे, याच्यामध्ये आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप आहे। या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप मध्ये ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा कुठे पार पडली तर ही जी स्पर्धा आहे तर ही स्पर्धा जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी पार पडली। जर असा वन लाइनर प्रश्न आला, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धा कुठे पार पडल्या तर या स्पर्धा जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी पार पडलेल्या आहेत। त्यानंतर याच्यामध्ये भारताला 14 सुवर्ण पदकं मिळालेली आहेत आणि याच्यामध्ये वरुण तोमर आहे, ईशा सिंग आहे आणि नॅन्सी, तर या सगळ्यांना 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये 3 जणांना सुवर्ण पदकं मिळालेली आहेत। वरुण, ईशा, नॅन्सी आणि आणखीन आहे त्याच्यामध्ये, आणि या सगळ्यांना याच्यामध्ये एकूण आपल्याला 14 सुवर्ण पदकं जी आहेत तर ती मिळालेली आहेत। ही काही नावं याच्यामधली तुम्ही लक्षात ठेवू शकता। स्पर्धा इंडोनेशिया जकार्ता या ठिकाणी ही पार पडलेली आहे। त्यानंतर पुढचं बघा, द बेस्ट फीफा अवॉर्ड जो आहे, द बेस्ट फीफा फुटबॉल पुरस्कार 2024 चा लंडन या ठिकाणी, हे जे पुरस्कार आहेत हे लंडन या ठिकाणी पार पडले। आणि याच्यामध्ये द बेस्ट फीफा मेन्स प्लेयर पुरस्कार जो आहे तर तो अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आहे। या लिओनेल मेस्सी याला मिळालेला आहे आणि 3 वेळा हा द बेस्ट फीफा अवॉर्ड 2023 हा लिओनेल मेस्सी याला मिळालेला आहे। आणि जर वुमन्स ला विचार केला किंवा महिलांना हा पुरस्कार कोणाला मिळाला महिलांमध्ये तर ऐताना बोनमाटी आहेत। या ऐताना बोनमाटी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आता हे जे पुरस्कार आहेत या पुरस्कारांची सुरुवात 2016 पासून झालेली आहे आणि 3 वेळा 2016 पासून 24 पर्यंत म्हणजे 8 वेळा, 7 वेळा, पण 23 चा आहे ना, तो 24 मध्ये पार पडला। सो 7 वेळा झाले आणि 7 वेळापैकी 3 वेळा हा पुरस्कार जो आहे हा लिओनेल मेस्सी यांना मिळालेला आहे आणि या वर्षीचा पुरस्कार ऐताना बोनमाटी यांना मिळालेला आहे। त्यानंतर ब्राझीलचा जो पुरुष फुटबॉल संघ आहे त्यांना द फिफा फेअर प्ले पुरस्कार जो आहे, द फिफा फेअर प्ले पुरस्कार तर तो ब्राझीलच्या पुरुष फुटबॉल संघाला मिळालेला आहे। 2016 पासून या पुरस्कारांची सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आहेत ऑस्ट्रेलियन ओपन, ज्या की वर्षातल्या सगळ्यात पहिल्या स्पर्धा असतात। तर याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे तर तो इटलीचा खेळाडू आहे यानिक सिन्नेर। या यानिक सिन्नेरला हे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं पारितोषिक किंवा विजेते पदक त्याला मिळालेलं आहे। तो इटलीचा खेळाडू आहे आणि त्याचं हे पहिलंच ग्रँड स्लॅम आहे, त्याचं हे पहिलंच ग्रँड स्लॅम पदक आहे। कोणाचं तर यानिक सिन्नेर याचं। त्यानंतर जो महिला आहे तर त्या महिलांमध्ये अरीना सबालेंका आहेत। या अरीना सबालेंका यांना ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम मिळालेला आहे आणि ह्यांचं हे दुसरं ग्रँड स्लॅम आहे, म्हणजे दुसरं यांचं विजेते पदक आहे हे, आणि पहिलंच पदक आहे यानिक सिन्नेर याचं। इटलीचा खेळाडू आहे, 22 वर्षांचा आहे आणि त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे। त्यानंतर रोहन बोपण्णा आहेत, यांना 43व्या वर्षी पुरुष दुहेरीचं विजेते पदक जे आहे तर ते पुरुष दुहेरीचं विजेते पदक याच ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा जी आहे याच्यामध्ये विजेते पदक कोणाला मिळालेलं आहे तर रोहन बोपण्णा यांना मिळालेलं आहे। आणि यासोबतच सर्वाधिक वयाचा टेनिसपटू सुद्धा हे ठरलेले आहेत। इतक्या जास्त वयामध्ये सुद्धा त्यांनी ही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा जिंकलेली आहे। आणि रोहन बोपण्णा जे आहे तर हे दुहेरीच्या जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरती गेलेले आहेत। आता हे जे रोहन बोपण्णा आहेत तर 43व्या वर्षी पुरुष दुहेरी ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेते पदक, सोबत कोण आहे यांच्या सोबत आहेत मॅथ्यू एबडेन यांच्या सोबत आहेत। त्यानंतर यांचं जर आपण संपूर्ण कारकीर्द बघितली तर फ्रेंच ओपन मध्ये 2017चं विजेते पदक, त्यानंतर अर्जुन पुरस्कार 2019 आणि पद्मश्री पुरस्कार 2024। म्हणजे आपण हे जे पद्मश्री असतील, पद्मभूषण असतील, हे जे पुरस्कार आपण ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये हे जाहीर केले जातात तर तुम्ही एक जर सिक्वेन्स बघितला किंवा तुम्हाला जर एक निरीक्षण तुम्ही केलं असेल तर एखादा खेळाडू जेव्हा त्याचं आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांनी जी ती कामगिरी केलेली असते त्या कामगिरीच्या नंतर आपण त्यांना कुठलंही पारितोषिक देत असतो। त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं। इथे बघा, यांनी फ्रेंच ओपन जिंकलेली आहे 2017ला, मग त्यांना आपण अर्जुन पुरस्कार दिला 2019ला। त्यानंतर पुरुष दुहेरीचं विजेते पदक यांना मिळालेलं आहे
2024ला आणि लगेचच आपण त्यांना पद्मश्री 2024चा दिलेला आहे. तर हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहेत 6वी खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023. तिचं विजेतेपदक कुणाला मिळालेलं आहे तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे. आणि पहिल्यांदाच तामिळनाडूमध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये पार पडलेली ही स्पर्धा आहे. स्पर्धा कुठे पार पडली तर तामिळनाडूमध्ये स्पर्धा पार पडली. 17 वर्षांपेक्षा जास्त आणि 21 वर्षांपेक्षा कमी असे जे शालेय आणि महाविद्यालयीन खेळाडू आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी या खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला टोटल 57 सुवर्णपदकं मिळालेली आहेत आणि महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानी ठरलेला आहे. MTH असं लक्षात ठेवू शकता. MDH तुम्हाला माहिती आहे, याच्यात तुम्ही MTH लक्षात ठेवा. महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे आणि हरियाणा आहे, असा 3 जणांचा क्रम याच्यामध्ये आहे. त्यानंतर ICC पुरस्कार आहेत 2023चे. याच्यामध्ये ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर हा जो 2023चा सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी तर तो पॅट कमिन्स जे आहे त्या पॅट कमिन्स यांना मिळालेला आहे. ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन आहेत ते. त्यानंतर BCCIचा पॉली उमरगीर पुरस्कार जो आहे हा शुभमन गिल यांना मिळालेला आहे. हा मला थोडासा IMP वाटतो, हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे इथपर्यंत लक्षात ठेवलं. त्यानंतर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे ही जी शूटिंगची स्पर्धा आहे किंवा विश्वचषक जो आहे शूटिंग मधला तर तो इजिप्त कैरो या ठिकाणी पार पडलेला आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनचा इजिप्तमधल्या कैरो या ठिकाणी ही नेमबाजी विश्वचषक 2024 पार पडलेला आहे. याच्यामध्ये भारताला एकूण 2 सुवर्ण पदकं, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह 6 टोटल पदकं जी आहेत ही या इजिप्त या ठिकाणी झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये मिळालेली आहेत. याच्यामध्ये दिव्यांश सिंग पनवार आहेत, यांना 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जे आहे तर ते सुवर्ण पदक यांना मिळालेलं आहे. आणि मिश्र सांघिक प्रकारामध्ये रिदम सांगवान आहेत आणि उज्ज्वल मलिक अशी 2 सुवर्ण आली. तर ती 2 सुवर्णामधलं 1 सुवर्ण दिव्यांश सिंग पनवार यांना आणि दुसरं जे आहे तर ते 2 जणांना एकत्रित अशा पद्धतीने मिळालेलं आहे. आणि ही काय आहे तर ही नेमबाजीचं विश्वचषक आहे. जसं की क्रिकेटचा विश्वचषक असतो, वर्ल्ड कप असतो, तसाच हा नेमबाजीचा विश्वचषक आहे जो की कैरो इजिप्त या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे अंडर 19 क्रिकेट 2024 स्पर्धा वर्ल्ड कप आहे. अंडर 19 वर्ल्ड कप कोण जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला 79 धावांनी आणि ऑस्ट्रेलिया जो आहे हा ऑस्ट्रेलिया अंडर 19 वर्ल्ड कप जो आहे तर तो जिंकलेला आहे. त्यानंतर काही क्रिकेट आणि बाकी सगळे जे खेळ आहेत या खेळांमधले स्पोर्ट्स स्टार्स ॲसेज अवॉर्ड्स आहेत 2024चे. तर हे जे अवॉर्ड्स आहेत स्पोर्ट्स स्टार जो आहे तर त्या नियतकालिकामार्फत हे जे पुरस्कार आहेत ते दिले जातात. आणि ह्या पुरस्कारांमध्ये हार्दिक सिंग आहेत, मोहम्मद शमी आहेत, तर अशा सात्विक साईराज आहेत, त्यानंतर चिराग शेट्टी आहेत, अशा रमेश बाबू आहेत, वैशाली रमेश बाबू. तर हे जे प्रज्ञानंद असेल तर या सगळ्या लोकांना याच्यामध्ये पुरस्कार जे आहेत ते पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्यामुळे ते पुरस्कार इतके महत्त्वाचे नाहीत की आपल्या परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. मात्र लक्षात ठेवायचं याच्यामध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हार्दिक सिंग आणि मोहम्मद शमी. हार्दिक सिंग आणि दुसरा कोण हार्दिक पांड्या, तर ते मिक्स करू नका. हार्दिक सिंग आहे आणि मोहम्मद शमी, तर या दोघांना स्पोर्ट्समॅन ऑफ द इयरचा पुरस्कार जो आहे तर तो त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर श्रीजा अंकुला आहेत स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. हा इथं स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर हे 2 लक्षात ठेवा. आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर जे आहेत तर तो वंदना कटारिया यांना हॉकी या खेळासाठी वंदना कटारिया यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि एस ऑफ एसेज पुरस्कार हा रोहन बोपण्णा यांना मिळालेला आहे. आता या पुरस्कारांचं नाव काय आहे एसेज अवॉर्ड्स आहे त्यामुळे एस ऑफ एसेज पुरस्कार तर हा रोहन बोपण्णा यांना मिळाला. का मिळाला कारण तिकडे त्यांना काय मिळालं मगाशी ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीचं विजेतेपदक 43व्या वर्षी आणि दुसरं म्हणजे काय पद्मश्री दिला 2024चा आणि आता हे एस ऑफ एसेज पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे. त्यानंतर रविकुमार दहिया आहेत. या रविकुमार दहिया यांना 61 किलो या वजनी गटामध्ये ग्रँड प्रिक्स डी फ्रान्सचं कांस्य पदक जे आहे हे कांस्य पदक यांना मिळालेलं आहे. हे एक लक्षात ठेवा इथे. त्यानंतर श्रीजा अकुला आहेत यांना आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचं विजेतेपदक मिळालेलं आहे. अमेरिकेमध्ये ही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा पार पडलेली होती आणि अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये श्रीजा अकुला यांना विजेतेपदक मिळालेलं आहे.
इथपर्यंत. त्यानंतर पुढचा आहे पहिलीच इंडिया ओपन 2024. तर ही जी इंडिया ओपन आहे 2024 ची, तर ती तैवानची खेळाडू आहे ताई सू यिंग. तैवानची ताई आहे असं लक्षात ठेवा. तैवानच्या ताईने आपलं इंडिया ओपन जे आहे तर ते इंडिया ओपन आपलं तैवानच्या ताईने जिंकलेलं आहे. सो तैवानची ताई आहे, हिला इंडिया ओपन 2024चं विजेतेपदक मिळालेलं आहे. स्पर्धा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली होती. त्यानंतर आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप मानसिंग यांना सुवर्णपदक मिळालेलं आहे. हाँगकाँगला ही स्पर्धा पार पडलेली होती, ते जास्त महत्त्वाचं नाही. त्यानंतर पुढचं बघा, T20 मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या फलंदाजांच्या यादीमध्ये रोहित शर्मा जे आहेत, रोहित शर्मा फर्स्ट क्रमांकावरती पोहोचलेले आहेत. त्यानंतर स्यू रेडफन आहेत. तर या स्यू रेडफन यांची द्विपक्षीय मालिकेमध्ये ICCची पहिली महिला तटस्थ पंच म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्यू रेडफन या आहेत कुठल्या? इंग्लंडच्या आहेत. काय म्हणून? तर तटस्थ पंच म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. इंग्लंडच्या खेळाडू आहेत. पुढचा आहे स्पेनचा जो कार्लोस आहे, तर तो स्पेनचा कार्लोस याने डकार रॅली जी आहे, या डकार रॅलीमध्ये ज्या मोटार स्पोर्ट्स असतात तर त्या मोटार स्पोर्ट्समध्ये हा जो कार्लोस सेन्स आहे, या कार्लोस सेन्सने चौथ्यांदा ही स्पर्धा जी आहे चौथ्यांदा जिंकलेली आहे. तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न आठवत असेल, मॅक्स वर्स्टवेन याच्यावर प्रश्न आलेला होता. आणि तुम्हाला जर आठवत असेल, कारण तुम्ही वाचताय सगळेजण, तर याच्यात सलग 3 वेळा ती जी स्पर्धा आहे तर ती सलग 3 वेळा ती स्पर्धा मॅक्स वर्स्टवेन यांनी जिंकलेली आहे. ते पण एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर बॉक्सर आहेत मनदीप जांगर यांनी US इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धा जी आहे तर ती US इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धा जी आहे तर ती बॉक्सर आहेत मनदीप जांगर यांनी जिंकलेली आहे. त्यानंतर अंधांचा क्रिकेट सामना आहे, तर या अंधांचा क्रिकेट सामना त्याचं नाव आहे नागेश ट्रॉफी, तर तो कर्नाटक या राज्याने जिंकलेला आहे. अंधांचा क्रिकेट सामना नागेश ट्रॉफी कर्नाटक यांनी जिंकलेली आहे. त्यानंतर PT उषा जे आहे, त्या PT उषा यांना SJFI आणि DSJ यांच्या मार्फत जीवन गौरव पुरस्कार जो आहे, हा जीवन गौरव पुरस्कार यांना मिळालेला आहे. SJFI म्हणजे काय आहे, तर स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन या दोघांमार्फत जीवन गौरव पुरस्कार PT उषा यांना मिळालेला आहे. त्यानंतर 2024 साठी पॅरिस ऑलिम्पिकसाठी अभिनव बिंद्रा जे आहेत, या अभिनव बिंद्रांची मशाल वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. अभिनव बिंद्रा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुठला खेळ आहे मला सांगायचं आहे. ओके, सो इथपर्यंत जेवढे काही महत्त्वाच्या क्रीडा होत्या तर त्या आपण बघितलेल्या आहेत. पुढचं महत्त्वाचं आहे तर पुरस्कार आणि पुस्तके. याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस आहे, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जो आहे तर तो कुणाला मिळालेला आहे, तर 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल आहे UPचं, तर त्यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार मिळालेला आहे या हॉस्पिटलला. याची स्थापना 1942 ला झालेली आहे आणि UP मध्ये हे हॉस्पिटल आहे. त्यानंतर CNN न्यूज 18 इंडियन ऑफ द इयर, तर हा इंडियन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तर तो शाहरुख खान यांना मिळालेला आहे. म्हणजे एकत्रित इंडियन ऑफ द इयर असा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळालेला आहे. आणि जर क्रीडामध्ये जर विचार केला तर तो नीरज चोपडा यांना मिळालेला आहे. आता असा जर पुरस्कार आयोगाला विचारायचा असेल तर कसा प्रश्न येईल की CNN न्यूज 18 मार्फत इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आणि हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणाला मिळाला, तर नीरज चोपडा आणि शाहरुख खान. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार यावर्षी भारतरत्न पुरस्कार जे आहेत तर ते आपण 5 जणांना दिलेले आहेत. त्याच्यातले पहिले आहेत कर्परी ठाकूर. राज्यसभेला प्रश्न येऊन गेलाय, म्हणजे आता कंबाईनला येणार नाही, पण जे मग उरलेली लोक आहेत त्यांच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण तिथं आता प्रश्न येऊ शकतो. अडवाणी, लालकृष्ण अडवाणी पाठ करून ठेवा, प्रश्न येऊ शकतो. कर्परी ठाकूर आहेत, तर यांना मरणोत्तर आपण भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यामधल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता आणि 2024 हे त्यांच्या जयंतीचं शताब्दी वर्ष आहे आणि बरोबर आपण आता त्यांना भारतरत्न दिलेला आहे. 1952 मध्ये सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून बिहारच्या विधानसभेमध्ये गेले. त्यानंतर 1967 मध्ये बिगर काँग्रेसचे सरकार निवडून आली आणि त्याच्यामध्ये कर्परी ठाकूर हे शिक्षण मंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, म्हणजे राज्यसभेचा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. आता याच्यावर थोडासा वाद आहे, काही ठिकाणी उपमुख्यमंत्री लिहिलेला आहे आणि काही ठिकाणी बिगर काँग्रेसचे ते पहिले मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. काही पेपरमध्ये जी बातमी आलेली होती तिथं उपमुख्यमंत्री असा उल्लेख आहे, पण जी एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची तर त्या वेबसाईटवरती मुख्यमंत्री असा त्यांचा उल्लेख आहे. ठीक आहे, तर त्यामुळे हे जर 2 आपण बघितले तर कर्परी ठाकूर यांचा प्रश्न राज्यसभेमध्ये कॅन्सल. आता सेकंड आन्सर की जेव्हा येईल तेव्हा तो हॅश होणार आहे.
त्यानंतर 1970, 71, 1977, 79 मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यासोबतच 1977 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मुंगेरीलाल आयोगाने मागासवर्गीयांना अत्यंत मागासवर्गीय आणि मागासवर्गीयांमध्ये जे पुनर्वर्गीकृत करण्याची शिफारस जी आहे तर ती यांच्या काळामध्ये झालेली आहे. मुंगेरीलाल आयोग कशासाठी होता तर मागासवर्गीय आहेत यांच्याबाबत शिफारशी करण्यासाठी आणि मागासवर्गीयांमध्ये आणखीन पुनर्वर्गीकरण करण्यासाठी म्हणून मुंगेरी आयोग जो आहे हा बिहार सरकारने त्यावेळेस स्थापन केलेला होता. हे एक वाक्य याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे लालकृष्ण अडवाणी, अतिशय महत्त्वाचं. 8 नोव्हेंबर 1927 ला त्यांचा पाकिस्तानमधल्या कराची या ठिकाणी जन्म झालेला होता आणि भारताच्या फाळणीवेळी त्यांचं कुटुंब भारतामध्ये आलं आणि एकंदरीतच मग ते मुंबईमध्ये आलेले होते. 1942 मध्ये ते RSS मध्ये सामील झालेले होते. 1967 मध्ये अतिशय प्रभावशाली व्यक्तित्व आणि अतिशय म्हणजे यांची कारकीर्द अशी कारकीर्द आहे की खरंच ती वाखाणण्याजोगी कारकीर्द आपण जी म्हणतो की नाही आणि अगदी मुळापासून असलेले नेते आपण जसं म्हणतो तसा त्यांचा संपूर्ण त्यांचा प्रवास आहे. 1942 RSS पासून त्यांची सुरुवात झाली. 1967 मध्ये दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष झाले ते. 1970 मध्ये राज्यसभेमध्ये खासदार झाले ते. 4 वेळा राज्यसभेवरती ते खासदार झालेले होते. त्यानंतर 1973 मध्ये जनसंघाचे अध्यक्ष होते ते. 1980 मध्ये ज्यावेळेस बीजेपीची स्थापना झाली त्यावेळेस त्या बीजेपीच्या संस्थापकांपैकी सदस्यांपैकी ते एक होते. 1989 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर गेले. 4 वेळा ते आधी राज्यसभेवर आणि मग 89 मध्ये ते लोकसभेवरती गेलेले आहेत. 2019 पर्यंत 7 वेळा लोकसभेचे खासदार ते राहिलेले आहेत. 1998 ते 2004 गृहमंत्री राहिलेले आहेत आपल्या भारताचे. 2002 ते 4 7वे उपपंतप्रधान राहिलेले आहेत. हे विधान मात्र आपल्याला लक्षातच राहिलं पाहिजे की ते देशाचे कितवे उपपंतप्रधान होते तर ते देशाचे 7वे उपपंतप्रधान राहिलेले आहेत. त्यांना पद्मविभूषण 2015 ला आपण दिला आणि भारतरत्न आता 2024 ला त्यांना भारतरत्न दिलेला आहे. अतिशय महत्त्वाचं. पुढचं आहे PV नरसिंहराव आणि त्यांच्या सोबतचे अर्थमंत्री ज्यांचं आता निधन झालेलं आहे. सो PV नरसिंहराव 1921 ते 2004 त्यांचा संपूर्ण जीवनकाळ. आंध्र प्रदेश मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर 1971 ते 73 मध्ये ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 57 पासून 77 पर्यंत ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य आणि नंतर मग ते मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यानंतर 1977 ते 84, 91 ते 96, 96 ते 97 अशा 7 वेळा ते लोकसभेचे सदस्य झालेले आहेत. त्यानंतर 1991 ते 96 9वे पंतप्रधान ते देशाचे झालेले होते. आता हे 9वे पंतप्रधान आणि हे 7वे उपपंतप्रधान ही दोन्ही विधानं पाठ असायला पाहिजेत. बाकी मग लोकसभा राज्यसभा काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, मात्र हे लक्षातच ठेवायचं आहे. आंध्र प्रदेश तेलुगू अकादमीचे अध्यक्ष राहिलेले होते. त्यासोबतच ते आणि त्यांचे एक भाऊ होते तर ते आणि त्यांचे भाऊ जय विजय या नावाने काकतीय पत्रिका जी आहे तर तेलुगू साप्ताहिक होतं त्याचं संपादन सुद्धा जय विजय या नावाने त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर अतिशय पुढचे आणखीन एक तिसरे भारतरत्न चौथे भारतरत्न चौधरी चरण सिंग 1903 ते 1987 पर्यंत त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास. 1937 मध्ये विधानसभेवरती गेलेले आहेत ते. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावरती विधानसभेवर गेलेले होते. त्यानंतर महसूल मंत्री राहिलेले आहेत ते गोविंद वल्लभ पंत. उत्तर प्रदेशचे जे पहिले मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1967 मध्ये काँग्रेस पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला आणि इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावरती नंतर 1967-68 मध्ये 70 मध्ये ते फेब्रुवारी-ऑक्टोबर 1970 मध्ये ते मुख्यमंत्री झालेले होते आणि उत्तर प्रदेशचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री चौधरी चरण सिंग झालेले आहेत. हे सेम विधान जे आयोगाने आपल्याला कर्पूरी ठाकूर यांच्या विधानामध्ये प्रश्नामध्ये दिलेलं होतं हे विधान अगदी तंतोतंत यांना लागतं. त्यामुळे हे तुम्ही आता पाठच करून ठेवाल की उत्तर प्रदेशचे ते बिहारचे होते हे उत्तर प्रदेशचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री कोण ठरलेले होते तर चौधरी चरण सिंग आहेत. इंदिरा गांधी यांच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केलं आणि तिथले ते मुख्यमंत्री झालेले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांचं ज्यावेळी सरकार आलं त्या सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेले आहेत, अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि तिसरे उपपंतप्रधान. आता बघा 5वे उपपंतप्रधान अडवाणी, त्यानंतर काय 9वे पंतप्रधान
कोण आहेत? PV नरसिंहराव आहेत. आणि हे तिसरे उपपंतप्रधान कोण आहेत? चौधरी चरण सिंग. आणि 5वे पंतप्रधान सुद्धा राहिलेले आहेत. म्हणजे 5वे पंतप्रधान हे होते. त्यावेळेस 5वे उपपंतप्रधान कोण होते? तर उपपंतप्रधान होते लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी, सॉरी ते 7वे उपपंतप्रधान आहेत. हे 5वे पंतप्रधान आहेत आणि ते एकच मिनिट, ते 7वे उपपंतप्रधान आहेत. हे 9वे आहेत, सॉरी हे 7वे, त्यानंतर हे 9वे पंतप्रधान आणि हे 5वे पंतप्रधान आणि तिसरे उपपंतप्रधान. तर ही चारही विधानं कशीही तुमची पाठ पाहिजेत. आणि जे आता मगाशी म्हणालो चौधरी चरण सिंग यांचं की उत्तर प्रदेशचे पहिले बिगर काँग्रेसी, उत्तर प्रदेशचे ते बिहारचे, तर हा सगळा घटना आणि हा सगळा क्रम लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर MS स्वामीनाथन आहेत. मनकोंबू संबासिवन स्वामीनाथन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तामिळनाडू या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आता यांच्यावर प्रश्न यायचा चान्स थोडासा कमी झालाय. IPS म्हणून त्यांची निवड झालेली होती, मात्र त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही, कारण कृषी संशोधनाला त्यांना प्राधान्य द्यायचं होतं आणि त्यांची आवड त्याच्यामध्ये असल्यामुळे इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे आपली IARI, तर त्याच्यामध्ये ते कार्यरत झाले, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं, त्याचे संचालक झालेले आहेत ते. त्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषद याचे महासंचालक राहिलेले आहेत ते. त्यानंतर फिलिपिन्स मधली आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे, त्याचे पहिले आशियाई महासंचालक ते राहिलेले आहेत. त्यानंतर IUCN आहे, त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. WWF आहे, त्याचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. अन्न आणि कृषी संघटना आहे FAO, त्याचे स्वतंत्र अध्यक्ष राहिलेले आहेत. 1971 मध्ये त्यांनी भारताला अन्न उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण घोषित केलेलं आहे. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? MS स्वामीनाथन. ठीक आहे. 1967 पद्मश्री, 1972 पद्मभूषण, 1979 पद्मविभूषण आणि 2024 भारतरत्न आणि पहिलाच जागतिक अन्न पुरस्कार 1987चा, असे सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मागे कुठेतरी आपण एक ते म्हटलं होतं बघा की असे किती लोक आहेत की ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. तर मला वाटतं 4 की 5 व्यक्ती त्या आहेत, तर त्यांची नावं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. त्यानंतर पद्म पुरस्कार 5 पद्मविभूषण दिले. आत्ताच आयोगाने हाच असाच प्रश्न विचारलेला होता. इथं बघा, इथं 30 महिला आपण लिहिलेलं आहे. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री, बरोबर हेच वाक्य आणि याच्यावर प्रश्न आलेला होता. तर 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण, 110 पद्मश्री आणि 30 महिला ज्या आहेत असे पद्म पुरस्कार आपण जाहीर केलेले होते. पद्मविभूषणामध्ये 5 मधले वैजंतीमाला आहेत, के चिरंजीवी आहेत, व्यंकय्या नायडू आहेत, बिंदेश्वर पाठक आहेत, सुलभ इंटरनॅशनल शौचालय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आणि P सुब्रमण्यम असे यांना 5 जण आहेत ज्यांना पद्मविभूषण मिळालेले आहेत. त्यानंतर आहेत अशोक सराफ, यांना महाराष्ट्र भूषण 2023 पुरस्कार प्रदान केलेला आहे. मूळ बेळगाव त्यांचं गाव आहे, मूळचं बेळगाव गाव आहे त्यांचं. 1947 मध्ये मुंबईमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर 10 वर्ष त्यांनी बँकेत नोकरी केली आणि त्यानंतर जानकी चित्रपटामधून त्यांनी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. अशोक सराफ आपल्या सगळ्यांचे परिचित असलेले मामा म्हणून आपण त्यांना ओळखतो. जानकी चित्रपटामध्ये 1969 मधून त्यांनी चित्रपट म्हणजे सिनेसृष्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ययाती आणि देवयानी ही त्यांची व्यवसाय रंगभूमीवरची नाटकं आहेत, जी सगळ्यात पहिली त्यांची नाटकं आहेत. आता हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तर याचं स्वरूप काय आहे किंवा हा कधी सुरू झाला, तर 1996 पासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे 1996 ला सुरू झालेला आहे आणि 25 लाख रुपये रोख, आधी 10 लाख होते, आता आपण त्याचे 25 लाख सरकारने केलेले आहेत. त्यानंतर 57वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा, याच्यामध्ये गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर सुरेश वाडकर आहेत, यांना मिळालेला आहे. त्यानंतर V शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, कोणाला, तर उषा नाईक, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक आहेत, यांना 2022चा पुरस्कार मिळालेला आहे. V शांताराम जीवन गौरव पुरस्कार, याच्यामध्ये वर्ष अतिशय महत्वाची आहेत. तर याच्यात इथे बघा, सुरेश वाडकर यांना 2023चा हा पुरस्कार आहे. लता मंगेशकर पुरस्कार, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकर यांना. त्यानंतर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2022, तर तो अभिनेत्री हेलन ज्या आहेत, हेलन यांना मिळालेला आहे. आणि V शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2022चा, तर तो उषा नाईक यांना मिळालेला आहे. त्यानंतर V शांताराम विशेष योगदान पुरस्कार, तर तो नागराज मंजुळे जे आहेत, ह्या नागराज मंजुळे इथे लिहिलेला आहे, त्यांना मिळालेला आहे.
ठीक आहे, उषा चव्हाण, ते पण एक लक्षात ठेवा. त्यानंतर 69वे फिल्मफेअर पुरस्कार आहेत, तर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फेल या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेही तुम्हाला 2023चे पुरस्कार येऊ दे, 24चे पुरस्कार येऊ दे, जिथे जिथे तुम्हाला अभिनेत्री असा उल्लेख येईल तिथे सरळ सरळ आलिया भट्ट यांनाच सगळे पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर 12th फेल सर्वोत्कृष्ट चित्रपट यांना मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट यांना मिळाला. रणबीर कपूर ॲनिमल चित्रपट त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर शक्ती ब्रँड जो आहे तर त्यांना ग्रॅमी पुरस्कार जो आहे ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. आणि टेलर स्विफ्ट जे आहे ते त्यांचा मिडनाईट हा जो अल्बम आहे त्यांना अल्बम ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. अशा पद्धतीने हे पुरस्कार आहेत. त्यासोबतच झाकीर हुसेन आणि राकेश चौरासिया यांना बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स पुरस्कार जो आहे तर तो पश्तो, त्यांचं हे गाणं आहे, पश्तो नावाचं गाणं आहे, त्या गाण्यासाठी झाकीर हुसेन आणि राकेश चौरासिया यांना बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स पुरस्कार मिळालेला आहे. आत्ताच रिसेंटली त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे पुढच्या येणाऱ्या कुठल्याही सरळ सेवामध्ये किंवा ज्यांच्या अजून परीक्षा होणार आहेत त्याच्यात हा प्रश्न जो आहे हा एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर आहेत प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तर तो प्यारेलाल शर्मा यांना मिळालेला आहे. प्यारेलाल, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. व्हायलिनमध्ये जी व्हायलिन आहे तर त्या व्हायलिनमध्ये त्यांचं जे योगदान आहे तर त्यासाठी म्हणून त्यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तर तो त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आता पुढच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत संपूर्ण वर्षभरातल्या सगळ्याच गोष्टी, तर त्याच्याबद्दल माहिती घेऊया फास्टमध्ये. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच घेऊ. चला, पीएम श्री. तर पीएम श्री काय आहे बरं, तर पीएम श्री मध्ये आपल्याला आदर्श शाळा ज्या आहेत तर ज्या की दर्जेदार शिक्षण देतील अशा आदर्श शाळा आपल्याला याच्यामध्ये निर्माण करायच्या आहेत, ज्याचं नाव आहे पीएम श्री योजना. त्याच्यातून आपल्याला दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. त्यानंतर पुढची योजना आहे पीएम मत्स्य संपदा योजना. तर त्याचं जी मत्स्यपालनाची उत्पादकता जी आहे तर ती आपल्याला 3 टनावरून 5 टनावरती न्यायची आहे. त्यासोबतच 1 लाख कोटी रुपयांची निर्यात जी आहे ही निर्यात आपल्याला दुप्पट निर्यात करायची आहे. त्यानंतर सरकारला जे पैसे कंबाईनला आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे की सरकारचा सगळ्यात मोठा उत्पन्नाचा स्रोत कुठला, तर कर्ज आणि इतर दायित्व. तर हा सगळ्यात सरकारचा मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. इथे पण सेम पैसे सगळ्यात जास्त कुठून आले तर कर्ज आणि इतर दायित्व. आपण काय लिहिलं, जीएसटी नाही, जीएसटी नाही तर कर्ज आणि इतर दायित्व याच्यातून सरकारला सगळ्यात जास्त पैसे येतात. आणि त्यानंतर मग जीएसटी असेल, प्राप्ती कर, मग तुमचा जीएसटी आहे, कंपनी कर आहे, त्यानंतर 3 नंबरला तुमचा मुद्रांक आहे. असे जे कर आहेत हे सगळे कर जे आहेत हे लागत असतात आणि मग या करांमधून सरकारला सगळं उत्पन्न जे आहे ते मिळत असतं. सगळ्यात जास्त उत्पन्न कर्ज, 2 नंबरला आहे प्राप्ती कर, 3 नंबरला आहे जीएसटी, 4 नंबरला आहे कंपनी कर, 4 नंबरला आहे कंपनी कर. हे कुठले आहेत, 2024-25चे आकडे आहेत, 24-25चे आकडे आहेत. आणि सर्वात जास्त पैसे जाणार कुठे, तर सगळ्यात जास्त पैसे जाणार आहेत व्याज देण्यावरती, व्याज देयके. आणि 2 नंबरला कर आणि शुल्कांमध्ये राज्यांना जे पैसे द्यावे लागतात तर ते राज्यांना द्यावयाचा वाटा, राज्यांना द्यावयाचा वाटा, असे 2 ठिकाणी सरकारचे सगळ्यात जास्त पैसे जाणार आहेत. आता जर कर्ज आपण एवढं घेतोय म्हटल्यावर व्याज पण आपल्याला तितकं जास्त द्यावं लागणार आहे. तर त्यामुळे सगळ्यात जास्त सरकारचे पैसे व्याज देण्यावरती जात आहेत. ओके, इथे आपण 1 सेकंद छोटासा ब्रेक घेऊ की आपण आपल्या ॲपवरती कंबाईन पूर्व परीक्षेसाठी असलेली अतिशय महत्त्वाची PYQ अनालिसिस बॅच जी आहे तर ती आपल्या ॲपवरती आहे. त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. PYQ का महत्त्वाचे आहेत याच्यानंतर एक व्हिडिओ येईल की राज्यसेवा परीक्षेमध्ये किती प्रश्न डायरेक्टली आणि इनडायरेक्टली PYQ आलेले आहेत, तर त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की PYQ करणं किती जास्त महत्त्वाचं आहे आणि एक कंबाईनची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे अशाबद्दल एक छोटासा व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर येईल, तो मात्र नक्की पाहायचा आहे. पुढचा आहे ई नाम. तर ई नाम काय आहे, तर सर्व जे काही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आहे ई नाम. तो कधी सुरू झाला तर 14 एप्रिल 2016ला हा ई नाम जो आहे हा प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे. त्यानंतर भारत जो आहे हा जगभरामध्ये दूध, कडधान्य आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश जो आहे हा ठरलेला आहे. आणि साखर असेल, कापूस असेल, गहू असेल, तांदूळ असेल याच्यामध्ये आपण 2ऱ्या क्रमांकावरती आहोत. त्यानंतर माता मृत्यू दर,
तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. 97 वरती आलेला आहे. आपल्याला 100 पर्यंत 100च्या खाली आणायचा होता. 97 वरती आपण आलेलो आहोत. सगळ्यात जास्त माता मृत्यू दर खालीपैकी कोणत्या राज्यांमध्ये आहे तुम्ही मला सांगाल. नॉर्थ ईस्टचं राज्य आहे. कुठलं राज्य आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. पुढचं आहे नितीश कुमार जे आहेत हे नितीश कुमार बिहारचे 9व्यांदा मुख्यमंत्री ठरलेले आहेत. आता असं असतं का की 5 नव्हे 45 आणि 45 वर्ष नाही, असं नसतं. कसं असतं की सरकार तोपर्यंत टिकतं जोपर्यंत त्यांना बहुमत आहे तोपर्यंत. आणि आतापर्यंत म्हणजे आपल्या देशात पण जे काही इतके वेळा उपपंतप्रधान झाले किंवा पंतप्रधान झालेले आहेत ते इतके वेळा यासाठी झालेले आहेत कारण सरकार तितक्या 5 वर्षांपर्यंत टिकली नाहीत. खूप सारी सरकार यायची पडायची मग त्याला एक आपण काउंट करत असतो ना, एक. त्यामुळे हे इतके वेळा आपण हे जे म्हणतो ना 9व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत ते ह्यासाठी. बाकी त्यांचे टर्म जे आहेत हे टर्म फारच क्वचित वेळा त्यांचे पूर्ण होत असतात. त्यानंतर बीएसएफ आहे. या बीएसएफच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ केलेली आहे. बीएसएफ म्हणजे काय आहे आणि याची स्थापना कधी झाली तर 1965ला जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या भारत पाकिस्तान युद्धानंतर आपण हे जे बीएसएफ आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची आपण स्थापना केलेली आहे. त्यानंतर उत्तराखंड महत्वाचा आहे. समान नागरी संहिता जी आहे तर त्या समान नागरी संहिता भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर कुठल्या राज्याने विधेयक मंजूर केलेलं आहे तर उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे ज्यांनी भारत स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिताचं विधेयक जे आहे तर ते काय केलेलं आहे पारित केलेलं आहे. आणि गोवा जे आहे तर ते गोवा 44 नंबरचा कलम तर गोवा हे भारत स्वातंत्र्याच्या आधीपासून तिथं समान नागरी संहिता जी आहे तर ती आधीपासून आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे त्यामुळे महत्वाचं आहे. रंजना प्रकाश देसाई समिती जी आहे ही समिती स्थापन करण्यात आलेली होती ज्यांच्या अहवालाच्या शिफारशींच्या मार्फत यांनी समान नागरी संहिता कायदा जो आहे हा कायदा किंवा विधेयक म्हणा तर ते लागू केलेलं आहे. आणखीन एक की तिथले जेवढे काही एसटी लोक असतील अनुसूचित जमाती आहेत त्यांना मात्र हा कायदा तिथे लागू नाही. त्यानंतर सार्वजनिक परीक्षांमध्ये जे काही गुन्हे होतात परीक्षा पेपर फोडणे वगैरे ज्या काही सगळ्या तर त्याच्यामध्ये NTA UPSC SSC RRB BPS IBPS या सगळ्या होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने असा गुन्हा केला तर त्याला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास किंवा 10 लाखांचा दंड होणार आहे. सुप्रीम कोर्ट 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 28 जानेवारी 2024ला आपल्या सुप्रीम कोर्ट जे आहे त्याची स्थापना झालेली होती. 124 पासून 147 पर्यंतची जी कलम जी आहेत तर ती सगळी सुप्रीम कोर्टाशी निगडीत आहेत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली तेव्हा 1+7 इतके त्याच्यामध्ये न्यायाधीश होते म्हणजे 8 आणि आता सध्या 1+30 किती 33 का 34 तर 1+33 इतके आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश आहेत. त्यानंतर एक समिती आहे नित्यानंद राय समिती. कशासाठी होती तर लडाखची जी पूर्ण राज्याची मागणी आहे तर त्या मागणीबाबत लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यायचा का या संदर्भातली समिती कुठली समिती स्थापन केलेली आहे तर नित्यानंद राय समिती जी आहे ही स्थापन केलेली आहे. त्यानंतर राजीव गौबा समिती आहे. कशासाठी स्थापन केलेली आहे तर जे SC आहेत शेड्यूल कास्ट या जातींच्या उपवर्गीकरण यांचं करायचं आहे तर त्यासाठी समिती स्थापन केलेली आहे राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली. ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठी कुठली समिती स्थापन करण्यात आलेली होती ते तुम्ही मला सांगाल. पुढचा आहे रितू बाहरी आहेत ज्या की उत्तराखंड हायकोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश झालेल्या आहेत. रितू बाहरी. त्यानंतर अलायन्स फॉर विजय थलपती नवीन राजकीय पक्ष तामिलगा वेन्नी कळघम असा नवीन राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे. विजय थलपती. अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी आणि इक्वॅलिटी काय आहे तर स्वित्झर्लंड मधल्या दाओस या ठिकाणी जी जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी परिषद पार पडली तर तिथे भारताने अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी आणि इक्वॅलिटी जी आहे तर ती त्यांनी स्थापन केलेली आहे. एवढंच. त्यानंतर युगांडा या ठिकाणी 19वी नाम शिखर परिषद जी आहे तर ती युगांडा या ठिकाणी पार पडलेली आहे. असे प्रश्न सरळ सेवांमध्ये जास्त येतात त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी मिळून 10 वर्षांसाठीचा 10,000 मेगावॅट वीज निर्यातीचा द्विपक्षीय करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत भारत आणि नेपाळ यांनी. भ्रष्टाचारामध्ये आपला क्रमांक कितवा आहे तर आपला क्रमांक आहे 93वा. आणि सर्वात अव्वल देश कुठला आहे जिथं खूप जास्त ट्रान्सपेरन्सी किंवा भ्रष्टाचार नाही तर तो आहे डेन्मार्क. कुठला आहे डेन्मार्क.
त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये 12 गड किल्ल्यांचा प्रस्ताव आहे, ज्याच्यातले महाराष्ट्रातले 11 आणि तामिळनाडूचा एक किल्ला आहे, जिंजी या ठिकाणचा किल्ला. त्यानंतर भारतामध्ये जी जागतिक वारसा स्थळ आहेत तर ती भारतामध्ये किती आहेत, तर सध्या भारतामध्ये 42 आहेत, 34, 7 आणि 1 मिश्र. याच्यामधलं 41वा आहे शांतिनिकेतन आणि 42वा होयसाळची जी मंदिरं आहेत तर ती 42वी काय आहेत, ठिकाणं आहेत. मला वाटतं आणखीन याच्यामध्ये 43 आणि 44ची भर झालेली आहे, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल. आता हे आपण मार्चचं बघतोय त्यामुळे त्याच्यात ते येणार नाही. आसाममधलं जे आहे, आसाममधलं कुठलं आहे, कुठला आहे सांगा मला, आसाममधलं कुठलं आहे ते मला सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहे, टोटल 6 आहेत. त्यानंतर बुर्किना फासो, माली आणि नायजर जे आहेत हे इकोवास याच्यामधून बाहेर पडलेले आहेत. आता इकोवास काय आहे, तर इकॉनॉमिक कम्युनिटी आहे वेस्ट आफ्रिकन स्टेट्सची, जे की सामायिक विकासाला चालना देणारी आंतरसरकारी इंटरगव्हर्नमेंटल एक संस्था आहे, ज्याच्यामधून हे देश जे आहे ते बाहेर पडलेले आहेत. असे प्रश्न आपल्याला येत नाही, UPSCच्या परीक्षांमध्ये वगैरे असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अबुधाबीमध्ये बाप्स स्वामीनारायण मंदिर जे आहे, BAPS स्वामीनारायण मंदिर जे आहे तर ते अबुधाबीमध्ये स्थापन केलेलं आहे आणि अबुधाबीतलं हे पहिलं दगडी हिंदू मंदिर ठरलेलं आहे. 14 फेब्रुवारी 2024ला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर कॅमेरूनमध्ये जगातली पहिली बालकांसाठीची मलेरियाची लस जी आहे तर त्या मलेरियाच्या लसीकरणाची मोहीम कॅमेरूनमध्ये सुरू झालेली आहे. कॅमेरून आहे कुठे, कुठे आहे कॅमेरून, आफ्रिकेमध्ये आहे. तर जगातली पहिली मलेरियाची लस जी आहे मॉस्क्विरिक्स तर त्या लसीचा या मोहिमेमध्ये वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार जो आहे हा झालेला आहे, असा प्रश्न सरळ सेवेमध्ये येतो, पाठच करून ठेवायचा आहे. त्यानंतर भारत अफगाणिस्तानला मॅलेथिओन जे आहे कीटकनाशक आहे, या मॅलेथिओनचा मॅलेथिओनचा काय करणार आहे, पुरवठा करणार आहे. मॅलेथिओन काय आहे, तर ते कीटकनाशक आहे. टोळींच्या झाडी ज्या येतात तर त्याच्यासाठी म्हणून भारत अफगाणिस्तानला हा मॅलेथिओन औषध जे आहे तर ते देणार आहे. त्यानंतर सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच अल्कोहोल स्टोअर जे आहे तर ते उघडलेले आहेत राजदूतांसाठी फक्त. त्यानंतर नायट्रोजनचा वापर करून मृत्यूदंड देण्याची काय म्हणूया आपण त्याला पद्धत कुठल्या देशाने स्वीकारलेली आहे, तर USA स्वीकारलेली आहे. इराणतर्फे भारतीयांसाठी विजा मुक्त प्रवेशाची घोषणा केलेली आहे, पण हा विजा मुक्त फक्त कशासाठी आहे, तर फक्त पर्यटनासाठी आहे, तिथे जाऊन राहता येणार नाही. पुढचा आहे टी होल्डर्सचं मुख्यालय आहे, तर त्यांनी चीनमध्ये होतं, तर ते टी होल्डर्स कारण त्यांना असं कळलं की भारतात खूप लोक चहा पितात आणि त्यामुळे म्हणून त्यांनी टी होल्डर्सचं जे मुख्यालय आहे तर ते आपल्या भारतामध्ये स्थलांतरित झालेलं आहे. त्यानंतर सर्वात जास्त भारतीय अनुदान प्राप्ती कर्ज, अनुदानित कर्ज आपण कोणाला देतो, भूतानला देतो. हे महत्वाचं आहे. फ्रान्स जो आहे हा फ्रान्स, एकच मिनिट आपल्या नोट्स कुठेतरी गायब झाल्या, तर फ्रान्समध्ये काय होतं, फ्रान्समध्ये एकच मिनिट, एक मिनिट आपली ते जरा गेली आहे स्क्रीन. आणि ते पाकिस्तानचं कुठलं आहे ते पण सांगा मला. डिजिटल व्हिसा प्रदान करणारं पहिलं युरोपियन युनियनचं राष्ट्र कुठलं आहे, तर ते फ्रान्स आहे, ज्यांनी डिजिटल व्हिसा दिलेला आहे सरळ सेवेसाठीचा प्रश्न. त्यानंतर सुपर 30 तुम्हाला माहिती आहे गोल्डन व्हिसा मिळालाय त्यांना. त्यानंतर टॉमटॉम इंडेक्स आहे, ट्रॅफिक इंडेक्स, त्याच्यामध्ये सगळ्यात धीमी ट्रॅफिक लंडन आणि दुसरा आहे बेंगळुरू. त्यानंतर वनामृत आपल्या महाराष्ट्राचा वन विभागाचा ब्रँड आहे वनामृत. राज्याचं पहिलं निवडणूक गीत जे आहे तर ते आलेलं आहे, ये पुढे मतदान कर. पुढचं 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे विधान भवन इथे आयोजन करण्यात आलं. आता ही जी अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची जी परिषद आहे तर ती तब्बल 21 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, जी की आपल्या विधान भवनामध्ये 2003 नंतर 21 वर्षांनी आपल्या विधान भवनामध्ये पार पडत आहे. पुढचा आहे वाय वेस्ट YEWS, जे की जलसंधारणाशी संबंधित ॲप आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं की हा ॲप जो आहे हा ॲप कशासाठी आहे, तर जलसंधारणासाठी आहे. महाराष्ट्र शासनाचा गुगल सोबत AI फॉर महाराष्ट्र सामंजस्य करार झालेला आहे. त्यानंतर डॉक्टर रवींद्र शोभणे आहे, त्यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि मनोविकास प्रकाशन संस्था आहे यांना
श्री पु भागवत पुरस्कार जो आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर देशातली पहिली स्वच्छ भारत अकॅडमी कुठे, तर ठाण्यामध्ये. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्याच्या दोन्ही समित्या तुमच्या पाठ आहेत. कुठली कुठली, ज्ञानेश्वर मुळे जी की केंद्र शासनाच्या स्तरावरती होती आणि रंगनाथ पठारे राज्य शासनाने स्थापन केलेली समिती. पुढचा आहे सीएम वयोश्री योजना, महत्वाचा आहे. तर काय आहे सीएम वयोश्री योजना, तर जे 65 वर्षावरचे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना आपण, आणि ज्यांचं उत्पन्न 2 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये आहे त्यांना आपण एक रकमी 3000 रुपये देणार आहोत. बस इतकंच. सर्वात जास्त एमएसएमई कुठे आहे, तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि युपी मध्ये आहेत. फास्टॅग महत्वाचा आहे. कधी आणलं बरं आपण फास्टॅग, 2019ला आणलेला आहे. फास्टॅग म्हणजे काय आहे, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन एक कोड असतो जो की आपण आपल्या गाडीवरती लावतो, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तर त्याच्यामधून आपला टोल जो आहे टोल आपोआप काटला जातो. आणि कधीपासून आपण हे सुरू केलं, तर 15 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण भारतामध्ये अनिवार्य करण्यात आलं. हा प्रश्न विचारलेला आहे की फास्टॅगची निर्मिती कोणी केली, तर एनपीसीआय आहे. यांनी याची निर्मिती केलेली आहे, हे बनवलेलं आहे. आणि याची व्हॅलिडिटी किती असते असा प्रश्न कुठेतरी आलेला होता, तर त्याची व्हॅलिडिटी 5 वर्षांपर्यंत असते. किती असते, 5 वर्षांपर्यंत. आणि 7 रंगांचे त्याच्यामध्ये काय असतात, ते बार असतात, म्हणजे पट्ट्या असतात 7 रंगांच्या. आणि व्हॅलिडिटी किती असते, तर 5 वर्षांची त्याला व्हॅलिडिटी असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 16वा वित्त आयोग जो आहे, हा 16वा वित्त आयोग कोण कोण आहेत, तर अरविंद पनगडिया अध्यक्ष आहेत त्याचे. अजय नारायण झा आहेत जे की कोण आहेत, त्याचे पूर्णवेळ सदस्य आहेत. जॉर्ज मॅथ्यू आहेत आणि नंतर निरंजन पांडे आहेत. त्यानंतर सौम्या कांती घोष आहेत. याच्यामधलं कुठलं एक नवीन आलंय ते मला तुम्ही सांगाल, ठीक आहे. झा मॅथ्यू राजाचा घोषकर, ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. झा मॅथ्यू राजाचा घोषकर. त्यानंतर फ्रान्स आहे, श्रीलंका आहे आणि मॉरिशस आहे. तर या देशांनी यूपीआयचं अनावरण केलेलं आहे. आणि मॉरिशस हा पहिला देश आहे रुपे कार्ड जारी करणारा. पहिला बिगर आशियाई देश कुठला आहे, तर तो आहे मॉरिशस. कुठला आहे, मॉरिशस. आणि यूपीआयचा स्वीकार करणारा पहिला देश कुठला आहे, तर तो भूटान. नीट दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. यूपीआयचा स्वीकार करणारा, यूपीआय आपल्या बाजूलाच आहे ना, यूपीआयच्या बाजूला, असं यूपीच्या बाजूला भूटान, तर यूपीआयचा स्वीकार करणारा भूटान असं लक्षात ठेवा. आणि रुपे कार्ड देणारा कोण, तर मॉरिशस. असं दोन्हीही लक्षात ठेवायचे आहे. ते व्हेरी व्हेरी आयएमपी आहे. सर्वाधिक रोजगार देणारे कारखाने कुठले आहेत, तर सर्वाधिक रोजगार देणारे कारखाने आहेत अन्न उत्पादनांचे. सर्वाधिक रोजगार देणारे कारखाने अन्न उत्पादने. आणि सर्वाधिक कारखाने पण कुठले आहेत, तर ते अन्न उत्पादनांचे सर्वाधिक कारखाने आहेत. त्यानंतर सर्वाधिक रोजगारीत व्यक्तीनुसार अव्वल राज्य कुठली आहे, तर तामिळनाडू आहे, ज्याच्यात की सर्वाधिक रोजगारीत व्यक्ती तिथं आहेत. त्यानंतर पुढचा आहे पेमेंट बँक. आपल्याला माहिती आहे की त्याच्यावर निर्बंध आणलेले आहेत. पुढचा आहे टाटा कन्सल्टन्सी, सर्वात मौल्यवान दुसरा आयटी सेवा ब्रँड जो आहे तर तो ठरलेला आहे. ॲसेंचर पहिला आहे आणि दुसरा आहे टाटा ब्रँड. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे ऑल इंडिया सेक्रेटरीज कॉन्फरन्स ऑन वॉटर विजन. कुठे पार पडली, तर महाबलीपुरम, चेन्नईला पार पडलेली आहे. ॲट 2047 वे अहेड. पुढे बघून थोडं पाण्याचं काहीतरी पुढच्या भविष्यातलं बघायला पाहिजे आणि म्हणून ती परिषद जी आहे तर ती महाबलीपुरम इथे पार पडलेली आहे. त्यानंतर बोईंग सुकन्या काय आहे, तर भारतातल्या अधिकाधिक मुलींना देशातल्या वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये संधी मिळवून देण्यासाठीची म्हणून बोईंग सुकन्या नावाची योजना आहे. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकन एरोस्पेस क्षेत्राची अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे कुठली, तर बोईंग सुकन्या ही जी कार्यक्रम जो आहे हा तर तो त्यांनी आणलेला आहे की देशातल्या जास्तीत जास्त मुलींना वाहतूक क्षेत्रात म्हणजे विमान वाहतूक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त संधी मिळवून देणे. त्यानंतर इरिडा काय आहे, तर इरिडाचा व्हिजिलन्स गव्हर्नन्स पहल नावाचं त्यांचं जर्नल आहे. इरिडाचं पहल नावाचं जर्नल आहे, बाकी काही नाही. इरिडा काय आहे, तर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आहे इरिडा. तर तिचं पुस्तक असतं, त्या पुस्तकाचं नाव आहे पहल, एवढंच. कृत्रिम भारताची पहिली युनिकॉर्न कंपनी ठरलेली आहे, कुठली, तर कृत्रिम. त्यानंतर कच्छ, तुम्हाला माहिती आहे गुजरातच्या ठिकाणी, त्या ठिकाणी समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आर्टिफिशियल समुद्री शैवालची लागवड जी आहे तर ती जगामध्ये बऱ्याच ठिकाणी केली जात आहे.
कारण की मासेमारी क्षेत्र मग तिथे वाढतं आणि उत्पादकता वाढते त्या क्षेत्राची, आणि मग तिथे मासेमारी तिथे विकसित होत असते, आणि त्यामुळे हे असं करावं लागतं. आणि म्हणून कृत्रिम शैवालांचं रोपण जे आहे हे रोपण देशांमध्ये बऱ्याच ठिकाणी केलं जात आहे सध्या, देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये. त्यानंतर ॲनी मार्क्स आहे, हरित मिथेनॉल इंधनावर चालणारं जगातलं सर्वात मोठं जहाज कुठलं आहे? ॲनी मार्क्स. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे सी केअर वेब पोर्टल. कोणासाठी आहे? तर जे कोळसा उत्पादक आहे तर त्या कोळसा मंत्रालयाने आणलेलं सी केअर, सी फॉर कोळसा, तो सी केअर्स वेब पोर्टल कशासाठी आहे? कोळसासाठी आहे. त्यानंतर पुढचं आहे अनिल कुमार लाहोटी यांची ट्राय जे आहे की नाही ट्राय, तर या ट्रायच्या अध्यक्षपदी अनिल कुमार लाहोटी आहेत, यांची नियुक्ती झालेली आहे. सरळ सेवेला येणारा प्रश्न. त्यानंतर दुसरा सरळ सेवेसारखी महत्वाचा प्रश्न, दक्षिण रेल्वेच्या पहिल्या ट्रान्सवुमन टीटी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर सिंधू गणपती आहेत, त्यांची नियुक्ती झालेली आहे. काजी नेमू आसामचं अधिकृत राज्यफळ लिंबू आहे, मोठ्या आकाराचं लिंबू. त्यानंतर संजय कुमार जैन आहेत, यांची आयआरसीटीसी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण रेल्वेचं तिकीट जे काढतो ते, तर त्या आयआरसीटीसीच्या सीएमडी पदी संजय कुमार जैन जे आहेत यांची नियुक्ती झालेली आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे, यांच्यामध्ये 5.1% इतका बेरोजगारीचा दर आहे. वाटतोय का तितका आहे? नाही, याच्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि 2024 मध्ये 5.2 कामगारांची गरिबी वाढलेली आहे. अहवाल आहे तो आयएलओचा. पुढचा आहे असर अहवाल, तर याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे महत्वाचा आहे कारण शाळेच्या संदर्भातला आहे. असर अहवाल कशाचा असतो? असर अहवाल तर प्रथम नावाचा एक एनजीओ आहे, तर त्या प्रथम नावाच्या एनजीओ मार्फत अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणून असर अहवाल जो आहे याचं शीर्षक आहे बियॉन्ड बेसिक्स, असं त्याचं शीर्षक आहे नावाचं त्या अहवालाच्या. तर तो अहवाल जो आहे हा जारी केलेला आहे, आणि त्यांनी असं सांगितलं की 25% युवा जे आहेत देशातले त्यांना दुसरीच्या स्तरावरचं प्रादेशिक भाषेतलं म्हणजे मराठी असेल हिंदी असेल तर ते त्यांना वाचता येत नाही. अतिशय काय म्हणूया आपल्याला की अतिशय दयनीय परिस्थिती. त्यानंतर अर्ध्याहून अधिक युवांना 1 अंकीने 3 अंकीचा भागाकार करता येत नाही, पण त्यांना मोबाईल चालवता येतो, त्यांना इन्स्टा चालवता येतो, त्यांना रील्स तयार करता येतात, त्यांना सगळं येतं, पण त्यांना भागाकार आणि वाचन करता येत नाही. ओके. आणि जर एखाद्या वेळी अशी परिस्थिती आली की यूट्यूब बंद झालं, हे रील्स आणि इन्स्टा सगळं बंद झालं, तर मग या लोकांचं काय होईल हे आपण काही सांगू शकत नाही. पुढचं आहे महत्वाचं, फारसी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे हा देण्यात यावा, अशी दर्जा मिळणार आहे असं सांगितलेलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा गंगासागर मेळ्याला राष्ट्रीय उत्सव दर्जा देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि याच्यामध्ये फारसी भाषा जी आहे या फारसी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत 6 भाषांना आणि आता 7 झाल्या, 6 होत्या, आता आपली मराठी आली आणि त्यामुळे 7 झालेलो आहोत आपण. पाली आहे, पर्शियन आहे, प्राकृत, तर यांना काय करणार आहेत तर त्या अभिजात भाषेचा दर्जा देणार आहेत. आणि या 7 भाषांमध्ये कोण कोण आहेत? तामिळ आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, तेलुगू, मल्याळम, ओडिया आणि आपली मराठी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 काय आहे तर अनुवादिनी नावाचा ॲप आहे. अनुवादिनी नावाचा ॲप काय आहे? AI ॲप आहे. तो काय करतो तर जेवढं काही शैक्षणिक साहित्य आहे या शैक्षणिक साहित्यांना विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी म्हणून हा जो अनुवादिनी ॲप आहे हा अनुवादिनी ॲप 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा अनुवादिनी नावाचा ॲप जो आहे AI ॲप तो आणलेला आहे. लिबरहान आयोग आहे बाबरी मशीदच्या विध्वंसाची चौकशी करण्यासाठी, असं परीक्षेला विचारलं जात नाही त्यामुळे लक्षात ठेवू नका. जमशेदपूर ही सामाजिक कामगिरी मोजण्यासाठी 1979 ला सामाजिक लेखापरीक्षण करणारी पहिली कंपनी जी आहे तर ती ठरलेली आहे. कुठली तर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, टिस्को जमशेदपूरला कंपनी आहे ती. त्यानंतर 2017 मध्ये मेघालय हे सामाजिक लेखापरीक्षणासाठी कायदा करणारं पहिलं राज्य, तर कुठलं आहे ते? मेघालय आहे, IMP आहे. पुढचं आहे वैभव फेलोशिप. ही वैभव फेलोशिप काय आहे तर भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जे आहेत तर त्यांनी म्हणजे जे परदेशामध्ये भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी आपल्या इथे येऊन वेगवेगळी जी काही
आपले जे कार्यक्रम आहेत किंवा संशोधन आहेत याच्यामध्ये त्यांचा सहयोग आपल्याला मिळावं यासाठीची फेलोशिप आहे वैभव फेलोशिप. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं आहे आणि ते महत्वाचं आहे. इदाते आयोग आहे हा कशासाठी आहे इतकाच प्रश्न येऊ शकतो. तर एनटी आहेत, एसएनटीज आहेत, डीएनटी आहेत, भटक्या जमाती, अर्धभटक्या, विमुक्त जमाती, तर या सगळ्यांच्या बाबत यांच्या माहिती संकलित करून त्यांच्यावरचा अहवाल सादर करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे, सरकार नाही, केंद्र शासन नाही, तर NHRC जे आहे तर त्यांच्या मार्फत ही जी इदाते समिती जी आहे या इदाते समितीची स्थापना 2014 साली करण्यात आलेली होती आणि त्यांनी त्यांचा अहवाल जो आहे तर तो त्यांचा अहवाल त्यांनी आता दिलेला आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महत्वाचा आहे. 12 ऑक्टोबर 1993 ला मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार 12 ऑक्टोबर 1993 ला काय झालेली आहे तर मानवाधिकार आयोगाची स्थापना झालेली आहे. 6 मध्ये आणि 19 मध्ये अशा 2 वेळा आपण याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. रचना आहे 1+5+7 अशी त्याची रचना आहे. अध्यक्ष असतात, 5 पूर्णवेळ सदस्य असतात आणि 7 अर्धवेळ सदस्य जे आहेत हे याच्यामध्ये असतात किंवा जे नामनिर्देशित लोक आहेत तर ती असतात याच्यामध्ये. अध्यक्ष कोण असतात तर माजी CJI किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे जज जे आहेत ते सुद्धा चालतात. 5 पूर्णवेळ सदस्यामध्ये 1 सुप्रीम कोर्टाचे जज आहेत, 1 हायकोर्टचे मेन जज आहेत आणि 3 मानवी हक्कांशी निगडीत व्यक्ती लागतात. त्याच्यामध्ये 1 महिला आवश्यक आहेत आणि जे 7 इतर सदस्य असतात त्याच्यामध्ये NCBC, NCSC, NCST, NCPCR चाइल्ड राईट्स, NCW आणि NCM आणि CCPWD म्हणजे अपंग जे आहेत त्यांचे आयुक्त, तो असे 7 इतर व्यक्ती जे आहेत हे इतर सदस्य याच्यामध्ये असतात. हे जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांच्या निवड समितीमध्ये कोण कोण असतं आयोग नेहमी प्रश्न विचारतो. पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते दोघांचे पण, लोकसभेचे पण आणि राज्यसभेचे पण, आणि राज्यसभेचे उपसभापती. कारण राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती असतात त्यामुळे त्यांना आपण घेत नाही तर उपसभापतींना घेतो. यांचा कार्यकाळ कधी असतो तर 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत इतका यांचा कार्यकाळ असतो. पुढचा आहे PM मत्स्य किसान समृद्धी योजना, त्याला 3 वर्षांची आपण मुदतवाढ दिलेली आहे. सुरुवात कधी झाली तर 10 सप्टेंबर 2020 ला मत्स्य संपदा योजनेची सुरुवात झाली, मगाशीच आपण सुरुवातीला बघितलं, आणि तिला आता 3 वर्ष आपण काय केलेली आहे मुदतवाढ दिलेली आहे. कारण आपल्याला किती 1 लाख टनापर्यंत न्यायचे का निर्यात, आणि 3 टनावरून 5 टनापर्यंत न्यायचंय का, काय न्यायचंय सांगा, सुरुवातीलाच आपण बघितलं. त्यानंतर सिक्कीमने जुनी पेन्शन योजना जी आहे जुनी पेन्शन योजना सिक्कीम राज्याने पुन्हा एकदा लागू केलेली आहे. पुढचा आहे सूर्य हर घर मुफ्त बिजली योजना. याच्यामध्ये 300 युनिट पर्यंतची बिजली किंवा वीज जी आहे तर ती दिली जाणार आहे मोफत. याच्यामध्ये रूफटॉप सौर कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये 2022 पर्यंत 40,000 मेगावॅट क्षमता जी आहे तर ती पूर्ण करायची होती, मात्र झाली का तर झालेली नाही, गाठता आलेलं नाही आपल्याला हे उद्दिष्ट. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आता 40 गिगावॅट रूफटॉप सौर क्षमतेचं लक्ष्य गाठण्यासाठी म्हणून एक नवीन प्रयत्न आपण याच्यामध्ये केलेला आहे आणि म्हणून ही रूफटॉप सौर कार्यक्रम जो आहे तर तो आपण नवीन परत एकदा आणलेला आहे. कारण पहिलं आपलं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही म्हणून परत आपण ते सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त रूफटॉप सौर स्थापित क्षमतेबाबत रूफटॉपचं लक्षात ठेवा 2 आहे त्याच्यामध्ये. तर सर्वात जास्त सौर क्षमतेच्या बाबतीत क्षमता कुठल्या राज्याची जास्त आहे तर राजस्थान, आणि जर फक्त रूफटॉप विचारलं तर रूफटॉप गुजरात. हे दोन्ही राज्य लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा आहे ई साक्षी ॲप. तर हा ई साक्षी ॲप कशासाठी आहे तर केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम जो आहे तर त्यांच्या मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली MP लॅड्स योजना आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खासदार जे किती गावं घेतात, 2 गावं का 4 गावं जी दत्तक घेतात, तर त्यांच्या मार्फत त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये किती काही सुधारणा झालेल्या आहेत तर त्याचा मागोवा घेण्यासाठी म्हणून हा जो ई साक्षी ॲप जो आहे हा ई साक्षी ॲप आणलेला आहे. MP लॅड्स योजना सगळ्यांना माहिती आहे, 1993 ची ती योजना आहे. बऱ्याच वेळा राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे आणि कुणाच्या जयंतीच्या दिवशी ती योजना सुरू झालेली आहे ते मला तुम्ही सांगणार आहात. अनुवादिनी ॲप आत्ताच आपण बघितला, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून. पुढची आहे गृहज्योती योजना, कोणाची आहे तेलंगणा सरकारची आहे, मोफत वीज योजना आहे ती. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, कुठला आहे रे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस तर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे स्थापन केलेला आहे
तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहेत यांनी YS जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा स्वराज्य मैदानावरती 206 फूट उंचीचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या उंच पुतळ्याचं अनावरण जे आहे तर ते केलेलं आहे। आणि हा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस 125 फूट पुतळा वरती आहे आणि एकूण पुतळा 206 फूट आहे, त्याचा बेस पकडून 206 आहे आणि फक्त पुतळा 125 फूट आहे। आणि हा जगातला सर्वात उंच बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आहे, ज्याचं की अनावरण कुठे करण्यात आलेलं आहे, कुठे करण्यात आलेलं आहे, विजयवाडा या ठिकाणी याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। दिब्रुगडमध्ये ईशान्य भारतातलं पहिलं योग आणि निसर्गोपचार रुग्णालय स्थापन झालेलं आहे। दिव्य कला मेळा त्रिपुरा आगरताळा या ठिकाणी। पुढचं महत्वाचं आहे किलकारी। तर हे किलकारी काय आहे तर आणि कुठल्या राज्यामध्ये हे लागू केलेलं आहे तर किलकारी हा कार्यक्रम आहे जो की महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांसाठी आहे। काय आहे तर काही नाही, जेवढ्या काही गरोदर माता आहेत, जेवढ्या काही नवमाता आहेत तर त्यांना संपूर्ण माहिती देण्यासाठी म्हणून कधी तुम्ही त्या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला संपूर्ण रेडिओच्या मार्फत ती माहिती जी आहे तर ती पुरवली जाणार आहे। तर तशा पद्धतीचा किलकारी योजना आहे महाराष्ट्र आणि गुजरातसाठी। पुढचा आहे स्वाती पोर्टल। आता हे स्वाती पोर्टल कशासाठी आहे बरं, कायसाठी आहे स्वाती पोर्टल तर सायन्स मध्ये म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त महिला जे आहे ते जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढावा यासाठी म्हणून हे जे स्वाती पोर्टल आहे तर हे स्वाती पोर्टल आणलेलं आहे की जास्तीत जास्त महिलांचा काय झाला पाहिजे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी म्हणून स्टेम नावाचा हा एक पोर्टल आहे। तर हे स्टेम म्हणजे काय तर विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, अभियांत्रिकी, गणित, औषध या सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आणि मुलींचं प्रतिनिधित्व वाढावं यासाठी म्हणून हा जो स्वाती पोर्टल आहे या स्वाती पोर्टलचं अनावरण जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे। स्वाती म्हणजे काय तर सायन्स फॉर सायन्स अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन। स्वाती म्हणजे सायन्स फॉर वुमन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे स्वाती। व्हेरी व्हेरी IMP। बाकी त्यानंतर एक अपार आयडी आहे। अपार आयडी कुठल्या मंत्रालयाने आणलेला आहे ते लक्षात ठेवा। केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी किंवा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आणलेला आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल। HRD साठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न। अपार आयडी काय आहे तर तुमचा वन नेशन वन स्टुडंट आयडी, ज्याला की ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणून आता जेवढी काही शाळेत मुलं असतील तुमच्या आजूबाजूला असतील तर तुम्हाला माहिती असेल ते, तर प्रत्येक शाळेमध्ये एक फॉर्म दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे पालक जे आहेत त्या पालकांचं माहिती भरायची आहे आणि त्याच्यात तो तुमच्या त्या आयडी वरून तुमचं जे काही पाल्य आहे, तुमचं जे बाळ आहे, बाळ म्हणजे तुमचं जे मुलगा मुलगी आहे, तुमच्या पाल्याची एक संपूर्ण देशामध्ये त्याचा एक आयडी तयार होणार। म्हणजे तो कुठल्याही शाळेमध्ये गेला तरी जसं आपला आधार कार्ड जसं आहे त्या पद्धतीने त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स ट्रेस करता यावा यासाठी म्हणून त्याचा एक आयडी तयार केला जात आहे देशाच्या स्तरावरती। त्याला अपार आयडी असं नाव दिलेलं आहे, शिक्षण मंत्रालयामार्फत ते आहे। त्यानंतर स्नो लिओपार्ड किती आहेत देशामध्ये 718 आहेत। रामसर किती झालेत 80 झालेले आहेत। त्यानंतर महत्त्वाचं थांबा एक दोन काहीतरी राहिलं असं वाटतंय मला, निसर्गोपचार केंद्र तुम्हाला सांगितलं। हैदराबादमध्ये भारतातलं पहिलं डिजिटल राष्ट्रीय पुरालेख संग्रहालय जे आहे तर त्याची पायाभरणी हैदराबादमध्ये झालेली आहे। तुमच्या सगळ्यांचं पाठ आहे हे। पंजाबमध्ये सडक सुरक्षा फोर्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर ओडिशा सरकारने स्वयं आणि खुशी प्लस या योजना कोणासाठी आणलेल्या आहेत तर ग्रामीण जे बेरोजगार युवा आहेत त्यांच्यासाठी आणलेली आहे। कारण आयोगाने आता आपल्याला एक प्रश्न विचारला होता ओडिशाचा त्यांच्या योजनेवरती की कशासाठी योजना आहे ती, पोषणासाठीची योजना होती ती। तर अशा पद्धतीने ते आलं ते खुशी प्लस। तर खुशी कशाची आहे तर बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे। पुढचं आहे पायनॅपल एक्सप्रेस। तर हे चक्रीवादळ आहे तर ते कुठे आलेलं होतं तर नदीतलं वादळ आहे। अमेरिका कॅलिफोर्निया या ठिकाणी आलेलं ते नदीमधलं वादळ आहे। 80 रामसर स्थळांची यादी झालेली आहे। जल प्रदूषण कायदा कधीचा आहे 1974चा आहे। सिक्कीममध्ये तिबेटी तपकिरी अस्वल जे आहे ते आढळलेलं आहे। हिम बिबटे दार्जिलिंगमध्ये आहेत हिम बिबटे। त्यानंतर महत्त्वाचं आहे नीतीश उपकरण। हे काय आहे नीतीश उपकरण, कुठला असणार आहे बिहारचा असणार आहे। IIT कानपूर जे आहे
तर त्या IIT कानपूर यांनी, सॉरी IIT कानपूर नाही, IIT पटना, IIT पटना जे आहे, कानपूर आलं, तर IIT पटना जे आहे तर त्यांनी शेतकऱ्यांना जी काही नैसर्गिक आपत्ती येतात तर ह्या नैसर्गिक आपत्तींच्या बाबत आधी पूर्व सूचना देण्यासाठी म्हणून त्यांनी एक पेंडंट तयार केलेलं आहे. त्या पेंडंटचं नाव आहे नितीश नावाचं उपकरण, पेंडंट आहे ते, IIT पटना. त्यानंतर कॅमरूनने नागोया प्रोटोकॉल जो आहे तो स्वीकारलेला आहे. 2010 मध्ये जपानमध्ये याचा स्वीकार करण्यात आलेला होता आणि आता तो कॅमेरूनने स्वीकार केलेला आहे. हे महत्वाचं आहे. ग्रो उपक्रम जो आहे तर तो कोणाचा आहे, तर ग्रो उपक्रम आहे नीती आयोगाचा. सगळ्यात जास्त महत्वाचं, जितक्या पंचवार्षिक योजना महत्वाच्या आहेत की नाही तितकंच नीती आयोगाने काहीही केलं तरी ते महत्वाचं ठरतं. कारण नियोजन आयोगाच्या जागी आपण कोण आणलंय, नीती आयोग आणलाय, त्यामुळे ते महत्वाचं आहे. कशासाठी आहे ग्रो, तर काय ग्रो करायचंय तर ग्रीन फॉरेस्ट करायचे आपल्याला. जास्तीत जास्त ग्रीनरी आपल्याला करायची आहे देशामध्ये आणि कृषी वनीकरण आणि त्याचं रिमोट सेन्सिंग GISच्या मार्फत तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करायचं आणि शाश्वत जमिनीचा वापर करायचा आहे. त्यामुळे ग्रो उपक्रम त्यासाठीचा आहे. गुप्तेश्वर जंगल ओडिसामधला आहे, जैवविविधता वारसा स्थळ म्हणून ते घोषित करण्यात आलेलं आहे. टाटा ट्रस्ट आहे, यांनी मुंबईमध्ये पहिलं लहान पशु रुग्णालयाचं उद्घाटन केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, सरळ सेवा कंबाईन सगळ्यांसाठी. सायन्स फेस्टिवल हरियाणा फरीदाबाद. काबो वर्दे देश याला मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचं ठरतं. काबो वर्दे देश याला मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती वसलेलं एक छोटंसं बेट आहे. आफ्रिकेत ते नाही, आफ्रिकेच्या म्हणजे आतमध्ये खंडात ते नाहीये. मालदीव आहे, श्रीलंका आहे आणि आता काबो वर्दे, असे 3 लोक आहेत जे मलेरिया मुक्त झालेले आहेत. त्यानंतर गोव्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना पर्टुझुमॅब नावाचं औषध जे आहे तर ते मोफत दिलं जाणार आहे आणि त्यासोबतच IVF उपचार जे आहेत हे सुद्धा गोवा राज्यामध्ये मोफत दिले जात आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाने ह्यूमन DNA बँक आणि वन्यजीव DNA बँक जी आहे स्थापन केलेली आहे. बनारस हिंदू विद्यापीठ. पूर्ण 2 लोकांची नावं तुमच्या समोर येतात, मला सांगायचं आहे. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगाल, मी नाही सांगत, पुढच्या व्हिडिओत मी नाव सांगेन. नोएडा वॉटर वॉरियर शहर ठरलेलं आहे नोएडा. महर्षी दयानंद सरस्वती 200वी जयंती झालेली आहे. चित्रकार A रामचंद्रन आहेत, यांचं निधन झालेलं आहे. कशासाठी फेमस होते तर जलतरंग चित्र जे आहे त्या जलतरंग चित्रांसाठी म्हणून हे जास्त प्रसिद्ध होते. प्रीती रजक जे आहे त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार ठरलेल्या आहेत. पाठ आहे तुमचं. सर्वत्र प्रणाली आहे, कुणाची आहे तर भारतीय लष्कराची आहे. असा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वत्र प्रणाली कुणाची आहे, लष्कर आहे, नौदल आहे, वायुदल आहे की कोण आहे, तर लष्कराची प्रणाली आहे. मोबाईल सेतू प्रणाली आहे ती. नासाचं पेस मिशन आहे. नासाचं पेस मिशन कशासाठी आहे बरं, तर जी काय म्हणतो त्याला आपण हवामानासंदर्भात आणि सागरी रचना जी आहे समुद्र, तर या सगळ्यांवरती काय म्हणतो त्याला आपण लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हे जे पेस मिशन आहे नासाचं, तर ते पेस मिशन नासाचं होतं आणि ते जे आहे तर ते नासाने फाल्कन 9 रॉकेटद्वारे त्यांनी काय केलेलं आहे ते प्रक्षेपित केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे संपूर्ण ओशियनची इकोसिस्टीम आहे, ओशियनच्या इकोसिस्टीमवरती लक्ष ठेवण्यासाठी, त्याच्यावर हवामानाच्या बदलांचा काय परिणाम होतो याच्या अभ्यासासाठी म्हणून ही नासाचं पेस मिशन आहे. दलजीत सिंग चौधरी आहेत जे की सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुखपदी, आधी रश्मी शुक्ला होत्या, रश्मी शुक्ला आता महाराष्ट्रात आल्या आणि म्हणून त्या जागेवरती आता दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचे विजय राघवन शिफारशी यांनी DRDO संदर्भात आणि DRDOची भूमिका काय असायला पाहिजे याच्या संदर्भात त्यांनी शिफारशी केलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे जे 2-3 आणखीन सराव बघूया. तर डेझर्ट सायक्लोन आहे, तर हा डेझर्ट सायक्लोन कोणाचा आहे तर सायक्लोन आणि संयुक्त अरब अमिराती असं लक्षात ठेवायचं. डेझर्ट सायक्लोन, तर सायक्लोन कोणाचा सोबत आहे आपला तर संयुक्त अरब इमिराती यांच्यासोबत, UAE सोबत आणि भारत यांचा सराव आहे, तो लष्करांचा सराव आहे. त्यानंतर खंजर सराव, तर खंजर सराव कोणाचा आहे तर भारत आहे आणि खंजरवरनं किर्गिस्तान, तर या किर्गिस्तानचा आणि भारताचा लष्करी सराव आहे हा खंजर सराव. त्यानंतर सायक्लोन, सायक्लोन कोणाचा आहे तर सायक्लोन इजिप्तचा आणि भारताचा सराव आहे. त्यानंतर डेझर्ट नाईट, तर डेझर्ट नाईट कोणाचा आहे तर भारतीय वायुसेना आणि फ्रेंच हवाई आणि UAE असा तिघांचा मिळून, भारताची वायुसेना, फ्रेंच हवाई दळ आणि जे संयुक्त अरब अमिरातीचं हवाई दल म्हणजे हवाई सराव आहे हा,
तर तो आहे डेझर्ट नाईट सराव. डेझर्ट नाईट सराव पाठच असायला पाहिजे असा प्रश्न आहे. लष्करी क्रमवारीमध्ये 2024च्या अमेरिका आघाडीवरती गेलेला आहे. सो अशा पद्धतीने मार्च 2024च्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडी इथे संपलेल्या आहेत. ठीक आहे, थांबूया आपण इथे.